आळंदीला शिकायला असताना चपात्या करायची मशीन पाहिली होती. म्हणजे मशीनीमध्ये उंडा टाकणं बटन दाबले काय तयार व्हायला जातात चपाती. पुण्याला मशीन आली महाराज, भाजी करायची मशीन. माझ्या बहिणीनं तुम्हाला भाजी करायची काहीच गरज नाही. त्या मशीनीमध्ये मसाला सगळं कांदा चिरून ठेवलेला, 2 वांगे टाकायचे, बटन दाबलं की 2 मिनिटात वांग्याची भाजी. आता अमेरिकेहून अशी मशीन येणार आहे, त्या मशीनीमध्ये वरण चपाती भात गुलाबजामुन बासुंदी भजे पापड सगळं ती मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा मशीनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास पाहुणा मस्तीत. सुविधेला काय कमी राहिली. हो इतक्या सुविधा झाल्यात बाप बघायचं काम नाही. हो कशा कशा सुविधा आता बाप. आता इथून पुढं सर पेट्रोल पंपावर पोलिसवाले साहेब या ठिकाणी पेट्रोल पंपावर आता पेट्रोल डिझेल टाकायला माणूस राहणार नाही, मग ते कृत्रिम माणूस राहणार आहे. तेच पेट्रोल टाकणार तुमच्याकडून पैसे घेणार. आता डिलिव्हरी एखादी जर करायची असेल, इकडं तिकडं पार्सल पाठवायचं असेल तर माणसाची गरज पडणार नाही. हे डुप्लिकेटच माणूस जाणार तुमचं काम करून. यानं एक कमी होणार आहे, काय माणसाची बुद्धी कमी होणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक जास्त वस्तू वाढणार आहेत. इतक्या सुविधा झाल्या तरी आपल्याला सुखाचा पत्ता नाही. म्हणून भक्ती आम्ही केली पावलं हे संघ सुख याचे, अत्यंत दुःखाची निवृत्ती प्रमाणाची प्राप्ती इतिना मोक्ष याला म्हणतात सुख मंडळी. किंबहुना सोय जीव आत्म्यासी लाहे आणि तेथे जे होय दयानाम वावा सुख. जीवाचं आत्म्याचं मिलन होणं, एक रूपता प्राप्त होणं याला म्हणतात सुख. म्हणून पावलो हे संग सुख याचे विठोबा रखुमाई. जय विठोबा सगळे हातोरी करा. पुरुष मंडळी जाऊ दे हातोरी ज्याने ते उपर. एक आनंद वाटला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून. एक महाराजांचा आपण पवाडा म्हणून या सर्वांनी हातोरी करा पोरा जोरात. भगवत महाराज साथ द्या. थांब नका जाऊ दे हातोरी. वा दिल वचन मासाहेब वचन पूर्ण करी माझा राजा बसला होण्यामध्ये. माझा राजा बसला होण्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर वचन वचन पूर्ण करी माझा राजा जेव्हा माझा बसला होण्यावरी. माझा राजा बसला होण्यावरी. माझा राजा बसला होण्यावरी. माझा राजा बसला होण्यावरी. हर हर माझा राजा बसला होण्यावरी. माझा राजा वचन पूर्ती झाली शिवरायांच्या जन्माने पावन धरती झाली. शिवभावानी भगवती रमेशच्या भूमीवरी माझा राजा बसला होण्यावरी.
दिसायला पोरग काळे पण खतरनाक आहे. काय लेकरू नाचारे मला तर जावायच करून घ्यावा आणि 1 कोटी रुपये हुंडा द्यावा. बसा का टाळ्या वाजा जावायचा बसा का. हा नाचो कीर्तनाचे ज्ञान दीप लावू. खरंच हा आनंदाचा सोहळा आहे महाराज. हो हो ज्या ठिकाणी हा हो जोरात ज्या ठिकाणी देवनाथला नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग असा पांडुरंगाचा सोहळा आहे बरं का. हे मारुतीरायांचा दरबाराचा सोहळा आहे. भगवान शंकराच्या दरबाराचा सोहळा आहे. आणि काय मला आनंद डोळ्यातून पाणी आलं. काय पुतळा आहे महाराज. आता हे तुमचं बिदर मध्ये लागतंय. महाराष्ट्रात पुतळे आहेत खूप पुतळे मोठमोठाले आहेत. पण आपल्या समोरचं जे पुतळा आहे महाराज त्या पुतळ्याकडे बघितल्याबरोबर शिवाजी महाराज नजर लागावी असा पुतळा आपल्या गावकऱ्यांनी बांधला. ज्या राजांनी आपल्याकरता काय एकच मी सांगतो राजाबद्दल एकच वाक्य आहे का. 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज. 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा राजा स्वराज्य रक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच महाराजाबद्दल गुरुजी शब्द वापरून तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये हिंदुस्थानामध्ये या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले पण असा एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज की त्यांची आरती होती. असा आरती होणारा एकच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज जरी महाराज गेले असले देहरूपानं जरी गेलेले आपल्या दिसत नसल्या डोळ्यानं जो तपस्वी खरा शूर आहे मावळा आहे त्याला आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यानं दिसतात बरं काय. पण आज सुद्धा आपल्याला कीर्ती रूपानं त्यांच्या इतिहासाच्या रूपानं आज सुद्धा प्रत्येकाच्या मुलाच्या रूपात जिवंत आहेत कणाकणामध्ये आहे का. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार. छत्रपती शिवाजी महाराज की ऐका म्हणजे असं राजांचं चरित्र आहे. तिकडे काय लक्ष आहे बस. विठाला विठाला अशी भक्ती केली. आपला वेळ झालेला आहे बरं काय गुरुजी. जाऊ द्या ना तुमच्याकडे काय बघा. इतक्या लांबून मी आलो माझ्याकडे बघाय सोडून. काय हरकत नाही. लहान लेकरं सुंदर आहेत.
चांगले लेकर लेकर आमचं तुम्हाला काय सांगू. एका घरी मी गेलो, महाराज काल्याच कीर्तन झालं आणि एका घरी जाऊन मांडी घालून बसलो. जसं मांडी घालून बसलो ते घरचं 90 किलोचं पोरग आलं, माझ्या मांडीवर ठेवून बसलो. बसल्या वरच्या खिशात हात घातला आणि 500 रुपये बाहेर काढले. नाही घे बाबा तुझ्या घरचा तर मला पाणी चहा प्यायचा आहे. तितक्यात चहा आला. मी कपशी 2 कप चहा वाचला आणि मी इकून चहा वाढायलो आणि ते पठ्या इकून वाढायला. त्याला घे बाबा तुझ्याच घरचा आहे. पण त्या पोराला सर्दी झालती आणि त्याची सर्दी पिकलेली होती. मला तर चहा वाढा ते माल त्याच्यात पडला. अवघा रंग मावशी तुमचं लहान पोरग इथे मोठं कुठे ते का तुझ्या गाडीचे डिझेल काढून घ्या. एवढे खतरनाक पोरं खतरनाक त्याच्यापेक्षा त्याचे मायबाप खतरनाक. हो पुण्याच्या अलीकडे महाराज मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं ऐका पुढच्या बाबा इकडे मायबाप पोरं खतरनाक मायबाप त्याच्यापेक्षा खतरनाक. पुण्याजवळ कीर्तनाला गेलो महाराज. कीर्तन संपलं. दोघं नवरा बायको आले माझ्या पायाकडे 1000 रुपये दक्षिणा दिली. म्हणजे महाराज चला घरी. महाराज त्यांच्या घरी गेलो. असं खुर्चीवर बसलो आणि बसल्याच्या नंतर ती मावशी चहा करायला गेली. ते घरचं पोरग आलं मग धोतरच ओढायले. वळल्याबरोबर मला म्हणाले घोडा घोडा रे घोडा. मला 2दा घोडा म्हणून जाऊ द्या लांब आलो मी. पुन्हा टीव्ही बंद केली. माझ्याकडे आलं पाणी माझ्या पायावर आणलं. मला आलंय महाराज मोठा घोडा घोडा रे घोडा. मला 13 वेळेस घोडं म्हणलं. मला लय राग त्याच्या हातात धरलं. त्याच्या ऐकणे म्हणलं मावशी म्हणजे काय महाराज तुमचं पोरग मला घोडच म्हणाले. नाही महाराज कीर्तन ऐकून घोडं म्हणाले. मला हो म्हणजे सोडा त्याला. मी सोडलं. आईने धरलं 2 काना मागे लावल्या. म्हणजे एवढा मोठा झाला तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कळत नाही. हो जाऊ दे जायचं पण मला कधी म्हणलं तुम्हाला किती आनंद. आता सर्वांनी बोलू नका तुमच्या पाया पडतो मी. फक्त 7 मिनिटं थाप सुद्धा टाकू नका. एवढी कथा घेऊन जा. भक्ती आम्ही केली सांडोनी उदी. याचा विकोबंद थोडा कमी करा आवाज वाढव. ऐका भक्ती करत असताना मंडळी नामस्मरण करत असताना देव कशी परीक्षा घेतो. भक्ती ते कठीण सोळावरली पोळी. आपण ज्या भक्तांनी नामस्मरण केलं भक्ती केली त्या भक्ताची कशी परीक्षा घेतली. आता फक्त कोणी बोलू नका लेकराकडे लक्ष देऊ नका. 3.5 मिनिट एवढी कथा ऐका. शिवलीला अमृत कथेमध्ये कथा आलेली आहे. ऐका भक्त चांगुना माता या 5 वर्षाच्या होत्या. पण काय त्यांच्या जीवनात महादेवाची भक्ती होती मंडळी. ऐका त्यांच्या बापाच्या घरी त्यांनी शिवलिंग तयार केलेला होता आणि रोज हातामध्ये बेल घ्यायचा आणि 11,000 जप 11,000 ओम नमः शिवाय म्हणल्याशिवाय चांगुना मातेनं पाणी सुद्धा प्यायचं नाही मंडळी. हातात बेल घ्यायचा. सर्व पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. आघोरी पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. त्रिदम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियुद्धम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. असं त्यांचं बरं. चांगुना मातेचं लग्न झालं आणि त्या मालकाच्या घरी आले. मालक सुद्धा सात्विक होते. तिथे तिने शिवलिंग तयार केलं आणि 11,000 जप केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही अन्न सेवन करायचं नाही. म्हणून असे 12 वर्ष झाले लग्नाला आणि त्यांचा तसा आईसाहेब नेमभर का मंडळी. पण एके दिवशी नारद मुनी कैलास पर्वतावर गेले. भगवान शंकराचं दर्शन घेतलं. म्हणले भोले बाबा की जय हो. म्हणले जय हो. नारदाने विचारलं महादेवा. म्हणले बोला नारदा या जगामध्ये तुमचं कोण भक्त आहे आता प्रिय भक्त आणि मोठं भक्त कोण आहे. म्हणले नारदा 11,000 जप केल्याशिवाय ती चांगुना पाणी सुद्धा पेत नाही. ती चांगुना माझी मोठी भक्त आहे. नारदाने सांगितलं महादेवा तुम्ही किती भोळे आहात. अहो 11,000 जप केल्याशी ती माऊली पाणी सुद्धा पेत नाही. 13 वर्ष झाले तिच्या लग्नाला मुलगा नाही मुलगी नाही कुठलंच संतान नाही. तिच्या कृपा करा. महादेवानं 3रा डोळा उघडला आणि तिच्या प्रारब्धाकडे बघितलं तर तिच्या जन्मामध्ये मुलगा आणि मुलगी काहीच नव्हतं. म्हणजे नारदा मला माफ करा तिच्या काळामध्ये तिच्या रेषेमध्येच काही संतान नाही. अहो म्हणजे काळाला बदलून टाकतात त्याला तर महाकाल म्हणतात. तिचं जीवन बदलून टाका आणि पुत्र संतान तिला द्या. महादेवाने एका संन्यासाचं रूप घेतलं म्हणजे आणि संन्यासाचं रूप घेऊन महादेव तिच्या दारात आले. भिक्षाम देही भिक्षाम देही म्हणल्याबरोबर आतमधून चांगुना माता आल्या. महाराज आतमध्ये या महाराज. महाराजांचे पाय धुतले.
पाटावर बसवलं, पूजा केली, पोटभर महाराजांना जेव घातलं, दक्षिणा दिली आणि या संन्याशानं झोळीतलं फळ काढलं आणि ते फळ हातात घेतलं आणि चांगुणा मातेच्या ओटीमध्ये टाकलं. चांगुणा, हे फळ भक्षण कर बाई, तुझं कल्याण होईल. आणि संन्यासी स्वरूपात महादेव निघून गेले. ते फळ भक्षण केलं आणि 12 महिन्यानं सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं चिलया बाळ. चिलया बाळ खेळू लागला, हसू लागला. 1 वर्ष 2 वर्ष 8 वर्षाचा हा चिलया बाळ झाला मंडळी. आणि नारद मुनी पुन्हा कैलास पर्वतावर महादेवाला भेटले. हे भोले बाबा, भोळे शंकरा, कोण या जगामध्ये भक्त आहे तुमचं? म्हणजे चांगुणाच आहे नारद. अहो म्हणजे काय त्या चांगुनेचं नाव घ्याल तुम्ही? अहो जसा तिला मुलगा झाला 11,000 जप करणारी, आता कुठं 500 ना 1100 जप करायली, ती कशी मोठी भक्त? म्हणजे नारदा, मुलगा झाला त्याला ट्युशनला पाठवा, आंघोळ घाल, जेव्हा महिलांमागं खूप काम असतात, म्हणजे तिची परीक्षा घ्या. आणि माझ्या बहिणींनो, स्वतः महादेवानं एका दुसऱ्या संन्यासाचं रूप घेतलं आणि तिच्या दारात आली. भिक्षाम देही, भिक्षाम देही म्हणल्याबरोबर लक्ष देऊन ऐका मायबा, या महाराज, तुमचं स्वागत आहे, तुमचा जय जयकार आहे महाराज, अतिथी देव भव. आणि ते संन्यासी आतमध्ये आले मंडळी. आणि जसे आतमध्ये आल्यानंतर पाय धुतले, गंध लावला आणि हात जोडून विचारलं, महाराज तुम्हाला काय जेवायला करू? पंचपक्वान. त्या संन्यासाने सांगितलं, चांगुणा, मला तुझ्या मनावर जेवण नाही पाहिजे, मग मला इच्छा भोजन पाहिजे, माझ्या मनाचा आवडता पदार्थ पाहिजे. चांगुणा मातेने हात जोडले, महाराज सांगा, गुलाबजामू, बासुंदी काय करू तुमच्या करता? म्हणजे अगोदर वचन दे की माझी इच्छा पूर्ण करणार आहे. चांगुणा मातेनं वचन दिलं मंडळी. आणि वचन दिल्यानंतर संन्यासानं, म्हणजे महादेवच संन्यासी रूपात बोलू आले, चांगुणा, 10 वर्ष 6 वर्ष आम्ही कोणाच्या घरी जेवायला जात नाही. सांगून बर, आम्ही वनामध्ये राहणारे साधू, गंगेचं पाणी पिणारे साधू, स्मशान वाट्यातला भात खाणार आम्ही महात्मे, तुझं पुण्य, तुझ्या घरी आम्ही आलो. हो महाराज, काय करू जेवायला सांगा? तू मला वचन दिलेलं आहे चांगुणा, मला एकच पदार्थ पाहिजे. काय पाहिजे बाबा सांगा? मला नर भोजन पाहिजे, मला माणसाचं भोजन पाहिजे. मंडळी, चांगुणा माता थरथरा कापू लागली, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. बाबा, अहो दुसरं काहीतरी जेवायला मागा बाबा. आता कुठून नर भोजन आणू तुम्हाला? मी माणसाचं भोजन कुठून आणू बाबा? अहो स्त्री भोजन मागा, माझ्या अंगाचे तुकडे तुकडे करा आणि ही तुम्हाला भाजी खा. पण मी कुठून आणू? चांगुणा, आता तुला मी वचन तुम्हाला दिलेलं आहेस, माझी जर इच्छा पूर्ण नाही केलीस तर तुला मी शाप देईन, भस्म करीन आणि तुझ्या कुळाला मी नरकात पाठवून. चांगुणा, महाराज शाप नका देऊ महाराज, मी सोय लावते, तुमची 10 मिनिटं थांबा. चांगुणा माता थरथर कापत कापत घराच्या बाहेर आली. असे म्हातारे माणसं बसले, ते वृद्ध माणसं. बाबा तुमचं किती वय? बाई माझं 90 वर्षे. नाना तुमचं वय किती आहे? 100 झाले. बाबा तुमचं? 100 आणि 10. चांगुणा मातेनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा माझ्या घरी चला, तुम्हाला मी सुंदर जेवायला देते, सगळे देते, 1 कृपा करा. आमच्या घरी एक साधू आलेत, मग मी तुमच्या अंगाचे तुकडे करते आणि त्यांना जेवायला वाढते. बाबा म्हणले, बाई काय बोलालीस तू? हे का मग मरण्याचं वय का काय? मला आता कळाले जग कसं आहे, कोणाकडून पैसे घ्यायचे आणि कोणाला मतदान करायचं. माझे असे दिवस कोणी महाराज कोण द्यायला स्वतःच जीव. चांगुणा माता घरामध्ये आली. संन्यासाने सांगितलं, चांगुणा मला लवकर नर भोजन पाहिजे. महाराज थांबा जरास. आतमध्ये भगवान शंकराची पिंड होती मंडळी. त्या पिंडीजवळ गेल्या, हात जोडले, महादेवा, हे भोले बाबा, हे नागेशा देवा, यांना मी कुठून भोजन देऊ देवा? आणि पिंडीवर डोकं ठेवून चांगुणा माता रडू लागल्या. तितक्यामध्ये 8 वर्षाचा मुलगा हा चिलया बाळ धावत धावत आला. आई
आई मला भूक लागली, आई मला लवकर जेवायला दे, आई मला भूक लागली. बाळा थोडं बैस खाली, आई मला बसायला सांगू नको, मला भूक लागली आहे. आईनं लेकराच्या दंडाला धरलं, स्वयंपाक घरामध्ये नेलं, लेकराला पोटभर जेवू आलं आणि आई रडू लागली. मुलानं विचारलं, आई तुला काय झालं रडायला? आई 11,000 जप केल्याशिवाय तू जेवण करत नाही. नाही आई, गल्लीतल्या बाया ओम नमः शिवाय तुझ्यामुळे म्हणतात. नाही आई तुला काय झालं रडायला? बाळा काय सांगू, आपल्या घरी साधू आहेत ना, ते आम्ही त्यांचं दर्शन घेऊन आलो, त्याने डोळे झाकलेले. अरे त्या साधूला जेवण पाहिजे. आई वाढ ना. मग म्हणले हे जेवत नाहीत ते. मग त्यांना नर भोजन पाहिजे, माणसाचं भोजन पाहिजे. मंडळी, आई रडताना लेकरांना पाहिजे. चिलया बाळ आत स्वयंपाक घरात गेला. सुरी आणली. सुरी आईच्या मांडीवर झोपला. आईच्या हातात सुरी दिली. आई तू कधी खोटं बोली नाहीस. नाही आई, तुझ्यामुळे सगळं गाव ओम नमः शिवाय म्हणते. नाही आई, आता माझं जेवण झालं का? आई माझे तुकडे तुकडे कर शरीराचे, पण त्या साधूचा शाप नको घेऊ. आई आपल्या कुळाला नष्ट करते ते साधू, माझे तुकडे करून त्याला जेवायला वाढ. चिलया, अरे मी तुला कशी मारन सोन्या? अरे तुला एखादा काटा मोडला तर मला झोप येत नाही ना, शाळातून याला उशीर झाला तर मी बेचैन होते. बाळा मी तुला कशी मारणार? आई माझा प्राण गेला तरी चाललं नाही, पण त्या साधूचा शाप घेऊ नको. मंडळी, आईचा कसा हात सुरीवर गेला आणि स्वतःच्या लेकराचे तुकडे तुकडे केले, स्वयंपाक केला. बाबा डोळे उघडा, सांगू ना माझं भोजन झालं का? झालं. कुठलं भोजन? नर भोजन. कुठलं नर भोजन? माझ्या लेकराचे तुकडे तुकडे केले. महाराज जेवायला बसा. साधू पाटावर जेवायला बसले. सांगू ना मातेनं ताट वाढलं. मंडळी, त्याच त्या साधूनं सांगितलं, सांगू ना पाणी आण. सांगू ना माता पाणी आणायला गेल्या. तितक्यात नारद मुनी आले. म्हणजे महादेवा जेवण करू नका असं असे. सांगू ना मातेनं तांब्या ठेवला पाणी. महाराज करा सुरू. सांगू ना हे भोजन आम्ही करणार नाही. का करणार नाहीत महाराज? तू ताटामध्ये काय वाढलंस? माझ्या लेकराचे तुकडे तुकडे केले महाराज, पण त्या लेकराचं शिर कुठं आहे, तिचं डोकं कुठं आहे? म्हणजे महाराज तेवढंच बाजूला ठेवलंय शिंक्यामध्ये, त्याच्याकडे बघून मी 4 दिवस जगन ना महाराज. ते शिर कुठून आण, त्यावेळेस मी जेवण करन, नाही तुला शाप देऊन निघून जाईन. महाराज शाप नका देऊ. ते लेकराचं शिर घेतलं मंडळी, उखळामध्ये टाकलं आणि माय त्याची चटणी बनवू लागली, रडू लागली. त्या संन्यासाने सांगितलं, सांगू ना